हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं मनापासून स्वागत करतोय. 12वी SP चा आपला 5वा धडा चालू आहे आणि याच्या अगोदर आपण दोन व्हिडिओज बघितले. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ठेवी स्वीकृतीच्या आणि नूतनीकरणाच्या अटी व शर्ती बघितल्यात, ज्याच्यामध्ये 1 तासामध्ये प्रॉपर सर्व 20 अटी व शर्तींचा अभ्यास आपण व्यवस्थित केलेला आहे. बघा, ते 20 जर अटी व शर्ती व्यवस्थित पाठांतर केलं तर त्या 20 मधलेच 8 तुम्हाला ह्या याच्यामध्ये लिहून टाकायचा, जो की आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धती. आणि याच्या नंतरचा जो प्रश्न असेल तो असणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या, सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धती. आता हे जे जनतेकडून आहे किंवा सभासदांकडून आहे, याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 ते 12 पॉइंट्स कॉमन आहेत, फक्त 2 पॉइंट्स अनकॉमन आहेत. थोडक्यात जर सांगायचं असेल तर ज्याही मुलाला ठेवी नूतनीकरणाच्या अटी व शर्तीचे जे 20 पॉइंट आहेत ते व्यवस्थित पाठांतर केलात तर त्या 20 मधलेच कोणतेही 10 पॉइंट तुम्ही ह्याच्यामध्ये लिहा, मार्क मिळून जातील. किंवा त्याच 20 मधले कुठले तरी 10 पॉइंट जे आहेत ते जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धतीमध्ये लिहा, ऑटोमॅटिक्स तुम्हाला मार्क्स पडतील. ऑल राईट, बट आता औपचारिकता म्हणूनच आपल्याला हे दोन प्रश्न डिस्कस करायचे आहेत. ज्यातील पहिला प्रश्न आहे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती. आता प्रश्न व्यवस्थित अभ्यासा, काही काही पॉइंट्स असतात जे महत्त्वाचे असतात, जे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. पात्र असलेल्या सार्वजनिक कंपन्याच आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात. म्हणजेच ज्या कंपन्यांची नेट ऍसेट व्हॅल्यू, ज्या कंपन्यांचे एकूण संपत्ती 100 करोड पेक्षा जास्त असते आणि त्यांचं रेव्हेन्यू वार्षिक उलाढाल 500 करोड पेक्षा जास्त असते, असे कंपन्या सर्वसामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात. म्हणून त्या कंपन्यांना पात्र सार्वजनिक कंपन्याच असे म्हणतात. आणि हेच कंपन्या सर्वसामान्य जनतेकडून खालील पद्धतीचा वापर करून ठेवी स्वीकारतात. हे इथे छोट्याशा प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता नीट लक्षात घ्या, ह्याची कार्यपद्धतीमध्ये 2 वेळेस संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते. सर्वात पहिला संचालक मंडळाची सभा भरविणे आणि दुसरा आहे संचालक मंडळाची सभा. आता ह्या दोन सभांमध्ये, सभा भरविणे आणि सभा, याच्यामध्ये काय फरक आहे सर्वात अगोदर आपण डिस्कशन करूयात. सर्वात अगोदर जेव्हाही सर्वसामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारण्याचे असते, ठेवी स्वीकारायची प्रक्रिया चालू करायची असते, त्याच्या अगोदर जनतेकडून ठेवी स्वीकारल्याबाबतचा ठराव संमत करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलविली जाते. आणि या सभेमध्ये काय काय करण्यात येते नीट लक्षात घ्या. ठेवी स्वीकृतीचा ठराव मंजूर करण्यात येते, नंबर 1. दुसरा, ठेवीची रक्कम डिसाइड करण्यात येते की आपल्याला एकूण किती रक्कम ठेवीची स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर अटी व शर्ती याचा समावेश केला जातो. कधी? संचालक मंडळाची सभा भरवत असताना त्या सभेमध्ये काय काय करण्यात येते. सर्वात पहिला ठेवी स्वीकृतीचा ठराव मंजूर करण्यात येतो, ठेवीची रक्कम ठरविण्यात येते आणि ठेवी जे घ्यायला त्याच्या अटी व शर्ती ठेवण्यात येतात. आणि जेव्हा सभा भरते त्यावेळेस काय होते चेक करा. ठेवीबाबत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातीतील मजकुरास मान्यता देण्यासाठी संचालक मंडळाची सभा भरविली जाते. जेव्हा एखादी कंपनी ठेवी विकायला काढते, ठेवीच्या स्वरूपात लोकांकडून पैसे घेण्याचं जाहिरात करत असते, ते जाहिरात छापते. जाहिरात छापल्यानंतर जाहिरातीमध्ये कुठे चुका आहेत का, काही चुकीच्या ठिकाणी छापण्यात आलेला आहे का, काही ज्यावेळेस ठेवी वापस करणार आहे ती डेट काही चुकीची टाकण्यात आलेली आहे काय नाही, हे सर्व चेक करण्यासाठी ही सभा भरवावी लागते. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. जाहिरातीतील मजकुरास मान्यता देण्यासाठी संचालक मंडळाची सभा भरविली जाते. त्याचबरोबर या सभेत आणखी काय काय करण्यात येते. कायद्यानुसार जाहिरातीतील आवश्यक असलेली माहिती समाविष्ट केल्याबाबतची खात्री, जे जे महत्त्वाची गोष्टी आहेत, एखाद्या ठेवीच्या जाहिरातीमध्ये काय सांगण्यात येते, व्याजदर किती आहे, कोणत्या दिवशी ठेवी स्वीकारायली, ठेवीची परत करण्याची दिनांक किती आहे, ठेवी सुरक्षित आहेत का असुरक्षित आहेत, कोणत्या प्रकारचे ऍसेट्स जे आहेत, कोणत्या प्रकारची संपत्ती आहे तारण मधून ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे कंपनी आणि ठेवीदारांमधील जे दुवा असतो, राईट, त्या दुव्याला काय म्हणतात आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, ठेव विश्वस्त. तर त्या
ठेव विश्वस्ताबद्दलची माहिती सर्व त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलेली आहे का काय नाही, हे सर्व गोष्टी या सभेमध्ये चेक करण्यात येतात. आता त्याच्यानंतर आणखी एक सभा असते, त्या सभेला सर्वसाधारण सभा असे म्हणतात. आम जनतेकडून ठेवी स्वीकारण्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला भागधारकांची सर्वसाधारण सभा भरवावी लागते. या सभेत ठेव स्वीकारण्याबाबतचा विशेष ठराव संमत करून त्यांची एक प्रत कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येते. बघा नीट लक्षात द्या, भागधारक हा शब्द इथं आलेला आहे. तसं जर कंपनी अनेक लोकांकडून पैसे घेते, कर्ज रोखेधारकांमार्फत घेते, भागधारकांमार्फत घेते, मग इथं कर्ज रोखेधारकाचा उल्लेख न येता फक्त भागधारकाचाच का आलेला आहे? कारण भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि कंपनी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेत असताना अगोदर कंपनीच्या भागधारकांसोबत चर्चा करते. ती चर्चा कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये होत असतात. अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये सर्व गोष्टी होत असतात. मग ह्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये कंपनी काय करते? सभा घेते, सर्व भागधारकांना सांगते की बाबा आपल्या कंपनीला पैशाची गरज आहे आणि आपण ह्या ठेवीच्या स्वरूपात पैसे घ्यायलो. सर्व भागधारकांना त्याच्यामध्ये त्या मीटिंग मध्ये घेते. त्या मीटिंग मध्ये ठराव संमत करण्यात येतो, म्हणजे सर्व भागधारकांच्या सहमतीनं एक ठराव पास केला जातो आणि मग त्याच्यानंतर बाकी प्रक्रिया पुढे जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे बँकरची नियुक्ती. बघा आता ठेवीदाराकडून कंपनी पैसे घेणार आणि गरजेपेक्षा जास्त पैसे कंपनीला आले तर ठेवीदाराला वापस करणार. जसं की इश्यू ऑफ शेअर्स तुमचा धडा झाला असेल तर ऍप्लिकेशन मनी घेणं, एक्सिस ऍप्लिकेशन मनी वापस करून टाकणं, तशा प्रकारचं आहे. किंवा एखाद्या कंपनीला 4,000 करोड रुपये पाहिजे ठेवीच्या स्वरूपात, सर्वसामान्य जनतेने 5,000 करोड दिले, 1,000 करोड एक्स्ट्रा दिलं. आता कंपनी तर पैसे ठेवून घेऊ शकत नाही, मग कंपनी काय करणार? ते परत करणार. तर हे सगळं ठेवीदाराकडून पैसे घेणे, जास्तीचे पैसे आले तर ते परत करण्यासाठी बँकरची नियुक्ती करण्यात येते. एका बँकेमध्ये स्वतंत्र खातं उघडून एका बँकेची नियुक्ती करण्यात येते. कोणत्या बँकेची नियुक्ती करण्यात येते? सूचित बँक. सूचित बँक कोणते कोणते आहेत? बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा देना बँक असेल. ओके. त्याच्यानंतर पत मानांकन संस्थांकडून पत पात्रता दाखला घेणे. क्रिसिल नावाची एक संस्था आहे, केअर नावाची संस्था आहे. काइंड ऑफ त्या कंपनी, हे जे कंपन्या असतात जे नामांकन देत असतात, मानांकन देत असतात, A++, AAA++ अशा प्रकारचे मानांकन देत असतात. तर याच्यामुळं कळते की बाबा एखादी कंपनी जी आहे ती किती चांगली आहे. कंपनी जर चांगली असेल तर कंपनीला मानांकन चांगलं भेटते, ग्रेड चांगले भेटतात. कंपनी खराब असेल तर ग्रेड खराब मिळतात. अशा पद्धतीने इथं काय सांगण्यात आलेलं आहे? ठेवी आणि अर्ज रक्कम स्वीकारण्यासाठी बँकरची नेमणूक केल्यानंतर कंपनी मान्यता प्राप्त पत मानांकन संस्थेकडून पत पात्रता दाखला मिळवावा लागतो. दाखला मिळाल्यानंतरच पत मानांकनाचा उल्लेख ठेवीच्या जाहिरातीमध्ये करणे आवश्यक आहे. त्या ठेवीच्या जाहिरातीमध्ये सांगावं लागतं की बाबा आमच्या कंपनीचं पत मानांकन आहे, क्रिसिल नावाच्या कंपनीने केलेलं आहे, AAA+ आमच्या कंपनीला ग्रेड मिळालेला आहे. याचा अर्थ कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे असं निदर्शनास येतं. सपोज तुमच्या जर मार्कशीटवर फर्स्ट रँक म्हणून आला असेल, याचा अर्थ तुम्ही त्या वर्गामधून पहिला आलेला आहात, राईट. काही काही सब्जेक्टला मार्क नसतात, काही काही सब्जेक्टला ग्रेड असतात. समजा तुम्हाला त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क असले तर A+ ग्रेड मिळतं. तसंच कंपनीचं आहे. कंपनीचे जर पास्ट ट्रॅक रेकॉर्ड चांगले असतील, कंपनीला चांगलं ग्रेड भेटतं. आणि मग ठेवीदार पैसे गुंतवत असताना चेक करतो की बाबा कंपनीला ग्रेड काय मिळालेला आहे. A मिळालेला आहे, B मिळालेला आहे, -C मिळालेला आहे. जर A मिळालेला असेल तर तो रिलॅक्स राहतो. का? कारण ग्रेड चांगला आहे. B-B, C मिळालेला असेल तर मग एक वेळेस ठेवीचे पैसे देत असताना तो विचार करतो. त्याच्यानंतर कंपनीला काय काम करावं लागतं? ठेव विश्वस्ताची नियुक्ती करावी लागते. काय सांगण्यात आलेलं आहे? ठेवीच्या परतफेडीसाठी ठेवीदारांमध्ये विश्वसनीयता निर्माण व्हावी यासाठी कंपनीकडून एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नियुक्ती करण्यात येते. साधं सिंपल आहे. ठेवी विश्वस्ताची नियुक्ती ह्याच्या अगोदर आपण मल्टिपल टाइम चर्चा केलं, वापस आता करत आहोत, पुढच्या प्रश्नामध्ये पण करणार आहोत. ठेव विश्वस्ताची नियुक्ती कंपनी मार्फत करण्यात येते. ठेव विश्वस्त हा एक पेक्षा जास्त असतो. कशासाठी नियुक्ती करण्यात येते? कंपनी आणि ठेवीदारांमधला दुवा म्हणून करण्यात येतो. उद्या जर कंपनीनं काही घोळ वगैरे केलं तर ठेव विश्वस्ताला अधिकार आहे कंपनीच्या प्रती, तो कंपनीच्या तर्फे कंपनीची संपत्ती विकून ठेवीदारांचे पैसे परत करत असतो. ठेवीदारांच्या न्याय हक्कासाठी तो लढू शकतो आणि ह्याची नियुक्ती
कंपनी मार्फतच करण्यात येते. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी आणि विश्वस्त यांच्यामध्ये करार करण्यात येतो. करारामध्ये ठेवीची स्वीकृती व परत करण्याबाबतचा अटी व नियम यांचा उल्लेख करण्यात येतो. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर कंपनी ठेव विश्वस्ताच्या करारावर स्वाक्षऱ्या होणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की कंपनी आता 10 जानेवारीला जाहिरात प्रसिद्ध करणार आहे की बाबा आम्ही आमच्या कंपनीचे ठेवी विकायला काढत आहोत, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये पैसे ठेवीच्या स्वरूपात पैसे गुंतवणूक करू शकता. किती तारखेला? 10. तर 3 जानेवारीलाच ठेवीदार कंपनी आणि ठेव विश्वस्त यांच्यामध्ये 7 दिवस अगोदर करार होणे आवश्यक आहे आणि या करारावर स्वाक्षऱ्या सुद्धा विश्वस्ताच्या करारावर स्वाक्षऱ्या होणे सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर ठेवीचा विमा उतरविणे, साधं सिंपल आहे. ठेवीचा विमा उतरविणे म्हणजेच काय, आपण ऑलरेडी डिस्कस केला की इफ इन केस कंपनी ज्या, नीट लक्षात घ्या, कंपनी ज्या संपत्ती तारण ठेवून लोकांकडून कर्ज घ्यायली, ठेवीच्या स्वरूपात कर्ज वगैरे भांडवल उभारणी करायली, अशा प्रकारच्या संपत्तीला काही झाला तर त्याचा विमा उतरविला जातो आणि त्या विम्याचे पैसे ठेवीदाराला परत करण्यात येतात. काय सांगण्यात आलेलं आहे, ठेवीचा विमा उतरविणे आवश्यक असल्याने कंपनीला विमा कंपनी बरोबर करार करावा लागतो. हा करार ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कमीत कमी 30 दिवस अगोदर करावा लागतो. बघा, ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्ताच्या करारावर स्वाक्षऱ्या होणे आवश्यक आहेत आणि 30 दिवस अगोदरच विमा कंपनी सोबत करार होणं अतिशय महत्वाचा आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, ठेवीचा विमा उतरवणे आवश्यक असल्याने कंपनीला विमा कंपनी बरोबर करार करावा लागतो. हा करार ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कमीत कमी 30 दिवस अगोदर करावा लागतो. या करारावर कंपनी आणि विमा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असतात. कंपनीचे जे रिस्पेक्टेटिव्ह ऑफिसर्स आहेत आणि इन्शुरन्स कंपनीचे जे ऑफिसर्स आहेत त्यांचे सह्या त्याच्यावर असतात. त्याच्यानंतर जाहिरात डायरेक्ट करता येत नाही, तर अगोदर जाहिरात नोंदणी करावं लागतं. जाहिरात नोंदणी सुद्धा 30 दिवस अगोदर करावी लागते. प्रसिद्ध करण्याच्या, नीट बघा काय सांगण्यात आलेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदविणे दाखल करणे आवश्यक आहे. नोंदणी अधिकाऱ्याकडे प्रत दाखल झाल्यावर 30 दिवसांनी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. तर नोंदणी अधिकारी काय करतो, वापस एक वेळेस चेक करतो. तसं तर कंपनीच्या सभेमध्ये जाहिरातीमध्ये मजकूर वगैरे एक वेळेस तपासण्यात येतात, पण नोंदणी अधिकाऱ्याकडे सुद्धा त्याची नोंद असली पाहिजे. त्यासाठी तिथे सुद्धा एक वेळेस 30 दिवस अगोदर देण्यात येतं आणि मग एकदा नोंदणी अधिकाऱ्याकडे दिलं त्याच्या 30 दिवसानंतर तुम्ही जाहिरात प्रसिद्ध करू शकता. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे जाहिरात नोंदणी केल्यानंतर 30 दिवसानंतर जनतेसाठी ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. सदर जाहिराती देशातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रातून ओके, नीट लक्षात घ्या, देशातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रातून आणि कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. नीट लक्षात घ्या, हे जाहिरात कुठं कुठं प्रसिद्ध करण्यात येते. सर्वात पहिला देशातील जे प्रमुख इंग्रजी न्यूजपेपर असतात, टाइम्स ऑफ इंडिया असेल, असे अनेक न्यूजपेपर्स आहेत, यांच्या माध्यमातून ही जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्याचबरोबर कंपनीचं जे नोंदणीकृत कार्यालय आहे ते जर महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्राचं प्रादेशिक वृत्तपत्र कोणतं आहे, महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर अनेक वर्तमानपत्र आहेत, जसं की सकाळ असेल, लोकमत, पुण्यनगरी, देशोन्नती असेल, याच्यामध्ये सुद्धा जाहिरात प्रसिद्ध केली जाते. सर्वात पहिले 30 दिवस अगोदर जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या 30 दिवस अगोदर नोंदणी अधिकाऱ्याकडे जाहिरातीची नोंद करावी लागते. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. त्याच्यानंतर कंपनीचे संकेतस्थळ म्हणजे कंपनीचे वेबसाईट आहे. नीट लक्षात घ्या, कंपनीच्या वेबसाईटवर वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर या जाहिरातीची नोंदणी कंपनीच्या संकेतस्थळावर करावी लागते आणि मग एकदा न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट गेली की मग लगेच कंपनीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर हे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. त्याच्यानंतर एकदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ठेव अर्ज व रक्कम जमा करणे, कंपनी बँकेला ठेवीदाराचे अर्ज आणि ठेवी रक्कम जमा करण्याची सूचना देत असते आणि मग एकदा माहिती गेली की मग ऑटोमॅटिकली ते पैसे वगैरे कंपनी जमा करत असतात आणि मग पैसे जमा झाल्यानंतर ठेवीची रक्कम एखादा ठेवीदाता
एखादा ठेवकर्ता जर कंपनीला पैसे दिला आणि ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा कंपनीला चेकचे पैसे आल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेवीदाराला ठेव पावती देणे बंधनकारक आहे. 21 दिवसाच्या ठेवीदाराला ठेव पावती देणे बंधनकारक आहे. आणि नीट लक्षात घ्या, ठेवीदाराचे पैसे आल्यानंतर नीट लक्षात घ्या, एकदा का ठेवीदाराने पैसे दिले तर 21 दिवसाच्या ठेव पावती देणे. त्याचबरोबर कंपनीने जर ठेवी सुरक्षित असतील, एखाद्या मालमत्तेवर बोजा निर्माण करून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेत असतील तर त्या मालमत्तेवर बोजा करणे कंपल्सरी किती दिवसात करावा लागतो? 30 दिवसाच्या आत त्या मालमत्तेवर बोजा करावा लागतो. बघा, हे दिवस किती मॅटर करतात. कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करायचं आहे तर जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या 30 दिवस अगोदर नोंदणी अधिकाऱ्याकडे जाहिरात नोंद करावी लागते. जाहिरात प्रसिद्ध करायच्या 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्तासोबत करार करावा लागतो. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नीट लक्षात घ्या, 21 दाराच्या ठेवीदाराला ठेव पावती देणे आवश्यक आहे. एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली, ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून लगेच 21 दिवसाच्या आत ठेव पावती देणे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एकदा कंपनीने ठेवी स्वीकारल्यात लगेच 30 दिवसाच्या आत कंपनीला कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ठेव रजिस्टर मध्ये नोंदणी करणे. आता कंपनीचे जे शेअर होल्डर्स असतात त्याची एक शेअर होल्डरची यादी असते, रजिस्टर असतं, कंपनीच्या भागधारकांच्या रजिस्टर मध्ये तुमचं नाव असतं. तसंच कंपनीचे तुम्ही जर कर्ज रोखे धारक असाल तर कर्ज रोखे धारकासाठी एक सेपरेट रजिस्टर्ड असतं. तसंच सर्व डिपॉझिटर साठी, ठेवीदारांसाठी सेपरेट सुद्धा एक रजिस्टर्ड असतं. त्याच्यामध्ये तुमचं जे नाव आहे, एकदा तुम्हाला ठेव पावती मिळाली की 7 दिवसाच्या आत चिटणीसाने ठेवीचे सर्व नोंदी स्वतंत्र रजिस्टर्ड केल्या पाहिजेत. काय सांगण्यात आलेलं आहे? ठेव पावती दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत चिटणीसाने ठेवीच्या सर्व नोंदी स्वतंत्र ठेव रजिस्टर्ड मध्ये रजिस्टर केल्या पाहिजेत आणि सदर नोंदीची तपासणी कंपनीच्या अधिकृत अधिकाऱ्याने केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आहे ठेवीचे विवरण पत्रक. नीट लक्षात घ्या, ठेव विवरण पत्र कंपनीने 31 मार्च अखेरच्या ठेवीचे विवरण पत्र तयार करून दरवर्षी 30 जून पूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे. म्हणजे 31 मार्चच्या अगोदर आपल्याकडे किती ठेवी आहेत, काय नाही, हे सर्व तपशील कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे 30 जून पूर्वी सादर केले पाहिजेत. हे काही महत्वाचे पॉइंट्स होते जेव्हा एखादी कंपनी सर्वसामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारत असते. हे अतिशय महत्वाचे पॉइंट्स आहेत. मी ऑलरेडी सांगलो व्हिडिओच्या सुरुवातीला की जर तुम्ही ठेवी स्वीकृतीच्या आणि नूतनीकरणाच्या 20 अटी व शर्ती व्यवस्थित पाठ केलं तर त्या 20 पैकीच 15 इथं आहेत आणि त्याच 20 पैकी 15 समोरच्या क्वेश्चन मध्ये आहेत. ठेवी चॅप्टर इज इक्वल टू 20 पॉइंट्स, दॅट्स इट. बाकी दुसरं तिसरं तुम्हाला ह्या धड्यासाठी काहीच एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाही. ऑलराईट, इथपर्यंत क्लिअर झालं, डन. आता ह्या जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धती ज्या आहेत या प्रश्नामध्ये आणि याच्या पुढच्या प्रश्नामध्ये काय फरक आहे? सर मेन तर फरक आहे टायटलचं. अगोदरच्या इथं जनतेकडून म्हणलं होतं, इथं सभासदांकडून म्हणलेलं आहे. बघा, तिथं पण पहिलं पॉइंट संचालक मंडळाची सभा भरविणे, इथं पण संचालक मंडळाची सभा भरवणे, बँकरची नियुक्ती, पत मानांकन, पत दाखला मिळवणे, ठेव विश्वस्ताची नियुक्ती, बाकी सर्व पॉइंट्स तेच आहेत, सगळे A to Z तेच आहेत. फक्त शेवटचे काही पॉइंट्स जसे इथं आलेलं आहे ठेव विवरण पत्र, ठेवीदाराची नोंदवहीत नोंद करणे, जस्ट आणखी एक थांबा, सभासदांना परिपत्रक पाठवणे. जसं की उदाहरणार्थ याच्या अगोदर हे शेवटचे 2 पॉइंट सेम आहेत, सॉरी फॉर दॅट. 8वं आणि 9वं पॉइंट्स थोडस फरक आहे, बाकी सगळे सेम आहेत 8वं आणि 9वं. का? नीट लक्षात घ्या, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा कंपनी सर्वसामान्य जनतेकडून ठेवीची स्वीकृती करत असते, सर्वसामान्य नागरिकांकडून ठेवीची स्वीकृती करत असते, त्यावेळेस कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. काय करावी लागते?
जाहिरात प्रसिद्ध करावी लागते आणि मग जाहिरात प्रसिद्ध करायचं असेल तर एक वेळेस जाहिरातीची नोंद अधिकाऱ्याकडे करणे आणि मग ते झाल्यानंतर 30 दिवसाच्या जाहिरात करणे, हे 2 पॉइंट्स आपण तिथे बघितला. बट जेव्हा कंपनीला सभासदांकडून पैसे घ्यायचे असतात तेव्हा गाजावाजा करायची गरज नाही. जेव्हा तुम्हाला पूर्ण भारताकडून पैसे घ्यायचे मग तुम्ही जाहिरात प्रसिद्ध करा. घरातल्या माणसाकडून पैसे घ्यायचे, जाहिरात प्रसिद्ध करायची गरज आहे का? नाही. साधं सिंपल आहे. जेव्हा तुमच्या घरात लग्नाचा कार्यक्रम असतो मग तेव्हा तुम्ही काय करत असता, गाव सगळं पत्रिका वाटता, मग लोक येतात, संपलं, जाहिरात वगैरे करावं लागते. बट तुम्हाला घरच्या घरातलं एक छोटेसे इव्हेंट करायचं त्याच्यामध्ये तुम्ही आई पप्पा तिघच राहणार आहात, मग अशा वेळेस गाव सगळं करायची गरज आहे का? नाही. साधं सिंपल, हा पप्पा या, विषय संपला. दॅट्स इट. सांगायचं काय की जेव्हा सभासदांकडून पैसे गोळा करायचे असतात ठेवीच्या स्वरूपात तर परिपत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविणे आणि सर्व सभासदांना परिपत्रक पाठवणे. जनतेकडून जर पैसे घ्यायचे असतात जाहिरातीची प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवणे आणि जाहिरात प्रसिद्ध करणे. बघा 8वं आणि 9वं पॉइंट आपण वापस चेक करूयात त्या प्रश्नामध्ये. 8वं आणि 9वं पॉइंट बघा इथं काय लिहिलेलं आहे, जाहिरात नोंदणी करणे, जाहिरात प्रसिद्ध करणे. कधी? जेव्हा तुम्हाला पैसे जनतेकडून घ्यायचे असतात, बरोबर. बट जेव्हा तुम्हाला पैसे कंपनीच्या सभासदांकडून घ्यायचे असतात तेव्हा तुम्हाला जाहिरात करायची नसून परिपत्रक, जस्ट एक सर्क्युलर, तुमच्या शाळेमध्ये जर काही अचानकपणे उद्या सुट्टी असेल किंवा काही असेल ते मावशी वर्गामध्ये किंवा मामा वर्गामध्ये नोटीस घेऊन येतात आणि मग सर ते नोटीस वाचतात आणि सांगतात की उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळं आज आपली शाळा अर्धवट आहे, दुपारून सुट्टी असेल, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सूचनेचं पालन करावे. बस वर्गामध्ये आलं सूचना. तशाच पद्धतीनं नीट लक्षात घ्या इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना सभासदांना परिपत्रक पाठवते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, ठेवी बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर सदर परिपत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणं आवश्यक आहे आणि एकदा नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी झाली की मग त्याच्यानंतर ठेवीबाबतच्या परिपत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे केल्याच्या तारखेपासून 30 दिवसानंतर कंपनीला आपापल्या सभासदांना ठेवी स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक पाठवावे लागते. ते परिपत्रक कशा थ्रू जाऊ शकते, रजिस्टर्ड पोस्ट थ्रू जाऊ शकते, स्पीड पोस्ट थ्रू जाऊ शकते, ईमेल थ्रू जाऊ शकते. त्याशिवाय परिपत्रक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध करता येते. बट करायची गरज नाही, साधं सिंपल कंपनीच्या वेबसाईटवर टाकून टाकलं किंवा जेवढेही सभासद आहेत कंपनीचे काम करणारे जेवढेही सभासद आहेत त्या प्रत्येकांना मेल जरी केलं, दॅट्स इट. बाकी काही घेणं देणं नाही. इथपर्यंत कळालं. सो अशा रीतीने आपले हा चॅप्टर इथंच क्लिअर झाला, कारण इथं सगळे तेच गोष्टी आहेत. बाकी 15 पॉइंट ह्याचे पण 15 पॉइंट कॉमन आहेत, जनतेला विकायचे आणि सभासदांना विकायचे 15 पॉइंट सेम आहेत. पॉइंट नंबर 8, 9 फरक आहे. जिथं जिथं तुम्हाला इथं विवरण दिसलं, सॉरी इथं जर तुम्हाला परिपत्रक दिसलं तर तिथं तुम्हाला जाहिरात लिहायचं आहे. ऑटोमॅटिक प्रश्न जे आहे ते संचालक मंडळ जनतेकडून पैसे स्वीकारण्याचा होऊन जाते. समजा जर तुम्हाला सभासदांकडून म्हणलं तर जाहिरातीच्या ऐवजी परिपत्रक लिहायचं. सर समजा परीक्षेला हा प्रश्न आला तर मिनिमम किती पॉइंट लिहावं लागतात, तुम्हाला मिनिमम पॉइंट लिहावं लागतात 8, राईट. सर मग आम्ही हे 2 पॉइंट सोडून फक्त 10 पॉइंट बाकीचे कव्हर केले, एखादा एक एक्स्ट्रा 11वा पॉइंट कव्हर केला, मग आम्हाला कोणताही प्रश्न येऊ दे, जनतेकडून येऊ दे, सामान्य नागरिकांकडून जनतेकडून आला किंवा सभासदांकडून आला किंवा ठेवी स्वीकृतीच्या किंवा नूतनीकरणाच्या अटी व शर्ती जरी स्पष्ट करा म्हणून 8 मार्कासाठी आलं तर हे 10 मुद्दे लिहून टाका. दॅट्स इट. तुम्हाला सगळ्याच्या सगळं लिहित बसायचं गरज नाही. आणि अशा पद्धतीनं हा सुद्धा चॅप्टर आपला इथंच संपला. पुढचा जो चॅप्टर असेल तो आपण पत्रलेखन चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे, नीट लक्षात घ्या, सभासदांशी पत्रव्यवहार, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे पत्र व्यवस्थित अभ्यासायचे आहेत, राईट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक्झाम मधले कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत कसे लिहायचे ते तुम्हाला बिग बुल बॅचच्या स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये आज मिळून जातील. ऑल राईट, या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.